देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, सागा एखादा गाडी चालक तोपर्यंत गाडी व्यवस्थित चालवतो जोपर्यंत त्याचा कॉन्फिडन्स लूज होत नाही तोपर्यंत. पण एकदा त्या ड्रायव्हरचा कॉन्फिडन्स लूज झाला की भले तो कितीही उत्तम गाडी चालवणार असू द्या, तसं यांचं झालंय. वास्तविक आता त्यांच्या स्वरांवरती माझं तोंड चालत म्हणजे अवघड आहे. पण काय झाले गडबड, ते स्वतःला असं समजतायत की आपण वाजवू शकत नाही म्हणून ते चुकले जात आहेत. नाही तर खरोखरी ते मला स्वर हातात काढतात. बरोबर ना? पण त्यांच्या हाताची चुणूक त्यांनी मला पहिल्या 2 दिवसात दाखवलेली. त्याचं उत्तर आपण नंतर बोलू. जगद्गुरु तुकोबाराय या समस्त प्राणी मात्रांच्याकडे बघून 84 लक्ष योनीमध्ये असणारा हा प्रत्येक जीव ज्याच्यामध्ये चेतना आहे असा आणि ज्याच्यामध्ये चेतना नाही असा
स्वादज, उद्भिज, अंडज, चारी खाणीमधले असणारे प्राणी, या समस्त प्राणी मात्रांच्याकडे बघू नये. आणि हा माणूस कशासाठी जगतो आहे, कशासाठी जगतो? याला काहीतरी मिळवायचं, याला काहीतरी मिळवायचं, याला काहीतरी हवंय. कुठल्या तरी गोष्टींनी हा अतृप्त आहे. प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, आध्यात्मिक असेल, कसाही असेल, कोणीही असेल, ज्ञानी असेल, अज्ञानी असेल, हुशार असेल, पंडित असेल, अगदी सामान्य असेल, कोणीही जरी असला. हॅमिंग होतोय, थोडं बारीक हॅमिंग होतोय, तुम्हाला ऐकू त्यांना सगळ्यांना. याचा परिणाम हा प्रत्येक प्राणी मात्र काहीतरी मिळवण्यासाठी त्याचं आयुष्य खर्ची घालतो. म्हणजे चिडामुंगीपासून माणसापर्यंत चेतनायुक्त असणाऱ्या देहाचा पहिला विचार करू, अचेतनाचा नंतर करू. पण चेतनायुक्त असणाऱ्या देहाचा, ज्याच्यामध्ये चेतना आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, आणि त्या चैतन्याचा आविष्कार ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे असा असणारा प्रत्येक प्राणी मात्र कशासाठी तरी म्हणून जगतो आहे. त्याला काहीतरी मिळवायचं आणि ते त्याला मिळत नाहीये म्हणून त्याचा प्रयत्न चाललाय. ते त्याला मिळत नाहीये म्हणून त्याचा प्रयत्न चाललाय. अर्थात त्याला काय हवंय हे अजून सापडलेलंच नाही. त्याला खरंच काय हवंय, त्याला काय मिळवायचंय हे अजून त्याला कळलंच नाही. त्याला काहीतरी हवंय एवढं मात्र त्याला नक्की माहिती की मला अमुक एक हवंय, पण काय हवंय हेच माहिती नाही. डॉक्टरांच्याकडे गेलेला जीव, डॉक्टरांनी विचारावं काय होतंय, त्यांनी म्हणावं काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. बरं कुठं होतंय, कुठं तरी होतंय. बरं कधीपासून होतंय, केव्हाच होतंय, काय होतंय, काहीतरी होतंय, कुठं तरी होतंय, कसं तरी होतंय, केव्हा तरी होतंय. बरं म्हटलं पायाकडे होतंय, डोक्याकडे होतंय, पाठीकडे, पोटाकडे, ते म्हटलं सांगता येत नाही, कुठं तरी होतंय. म्हटलं औषध द्या. आता त्या डॉक्टरनी किती जरी डोकं आपटलं, आमचे डॉक्टर आले म्हणून सगळं बडबडतं, त्यांनी किती जरी डोकं आपटलं, औषध देता येईल का त्याला? का? रोगाचं निदानच माहिती नाही, रोगाची दिशाच माहिती नाही, रोगाचं ठिकाणच माहिती नाही, रोगाचं लक्षणच माहिती नाही, औषध देणार कसं, देणार कसं? काहीतरी त्याचा क्लू पाहिजे का नाही, काहीतरी क्लू की बाबा सकाळी डोकं दुखतंय, रात्री दुखतंय, हे होतंय, ते होतंय, काहीतरी क्लू काहीच नाहीये. मग डॉक्टरांनी काय करावं, त्याच्या समोर औषध ठेवलं. हे काय आहे म्हटलं, काहीतरी आहे, काहीतरी आहे म्हटलं. म्हटलं ह्याचं काय करायचं, काहीतरी करायचं. म्हटलं काहीतरी करायचं. म्हटलं हे कधी करायचं, केव्हा तरी करायचं. म्हटलं त्याचा परिणाम केव्हा तरी बरोबर. म्हटला चालेल काय? माझी अवस्था अशी आहे की मला खरंच काय मिळवायचंय मलाच माहिती नाही. काय मिळवायचंय, मला प्रपंच साधायचा आहे का मला परमार्थ साधायचा आहे, मला मुलाबाळांचं बघायचंय का मला बायका पोरांचं बघायचंय, का मला माझ्या आई बाबांचं बघायचंय, का मला ऑफिस मधल्या साहेबांचं बघायचंय, का मला माझं बघायचंय. मला अजून नक्की माहिती नाही की मला काय करायचंय, नक्की मला काय मिळवायचंय. 99% लोक अशी आहेत की अंधारातच चालतायत, अंधारात चालतायत की ज्या अंधारामध्ये कुठे दिशाच नाहीये. माऊलीने इतकं सुंदर उदाहरण दिलंय. एखादं शीड म्हणजे होडी, एखादी होडी समुद्राच्या आतमध्ये गेल्यानंतर चारी बाजूनी फक्त पाणी दिसत असतं. दिशादर्शक काही आहे का?
तिथं पूर्वही दिसत नाही, तिथं पश्चिमही दिसत नाही, तिथं उत्तरही नाही, तिथं दक्षिण नाही, तिथं काहीच कळत नाही. का? कारण चारी बाजूनी फक्त पाणी दिसतं. कुठल्या दिशेला जायचंय त्याला कळतच नाही हो. आमच्या एक भगिनी आहेत, आता 67 वर्षाचे. त्यांनी परवा त्या समुद्रामध्ये पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 67 वर्षाचे. 21 किलोमीटर समुद्र पोहून यायचं, 21 किलोमीटर. आणि त्या बोटीने त्यांना 21 किलोमीटर आतमध्ये पाण्यामध्ये सोडलं आणि तिथून त्यांनी उड्या टाकायच्या समुद्रात. आणि एक जागा नक्की केली होती की इथे येऊन थांबायचं. त्या म्हटल्या समुद्रामध्ये उडी टाकल्यानंतर त्या लाटा आपल्याला कुठेतरी घेऊन जातात. आपल्याला जिथं जायचं तिथं आपण पोहोचूच शकत नाही. आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठं जायचं आहे, आपल्याला लाट कुठं घेऊन जायचे आणि आपल्याला कसं पोहोच जायचंय हे आपण लक्षात ठेवायचं आणि आपण चालत राहायचं असतं. आज 21 किलोमीटर पडल्यानंतर समुद्र बाजूचं काही दिसतच नाही हो, फक्त पाणी दिसतं. म्हटलं फक्त पाणी दिसतं. मरायला लागलं तर फक्त हात वरती करायचा, बाजूची होडी तुम्हाला लगेच उचलायला येते. पण बाजूचं काही म्हणजे काही दिसत. तिथं तुम्ही ओळखणार कसं मला कुठल्या दिशेला जायचं? माझी अवस्था अशी आहे की या संसार समुद्रामध्ये मी पडलोय, पण मला नक्की कुठं जायचंय मलाच माहिती नाही हो. मला नक्की कुठं जायचं, मला काय साधायचंय, मला काय मिळवायचंय. त्यामुळे माझा योग्य दिशेने प्रवास चाललाय हे मी भासमान स्थितीमध्येच अनुभवतोय. भासमान स्थितीत अनुभवतोय, प्रत्यक्ष स्थितीत अनुभवत नाही. भासमान स्थितीत मी माझी स्वतःची फसवणूक करून घेतो. मी समाधानी आहे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, अशी मी स्वतःची समजूत करून घेतो. पण वास्तवामध्ये खरंच मी आहे का? वास्तवामध्ये जर वास्तवामध्ये हे माझ्याकडे असतं तर त्याच्या विरुद्ध असणारी दर्शनं माझ्याकडे नसती. म्हणजे मी जर आनंदी असतो तर मला दुःख नसतं, मला शोक नसता, मला उद्वेग नसता, मला काळजी नसती, मला भय नसतं. जर मी आनंदी असतो, मी सुखी असतो, मी तृप्त असतो, मी समाधानी असतो, तर ही दुसरी बाजू माझ्याकडे नसतीच, आलीच नसती. नाण्याची एकच बाजू एकाच वेळेला दिसते, बरोबर ना? नाण्याची एकच बाजू एका वेळेला दिसते, दुसरी बाजू बघावी लागते. एका वेळेला दोन बाजू दिसतात का? एकच बाजू दिसते. तसं माझ्या आयुष्यामध्ये नाण्याची एकच बाजू दिसती आहे, पण त्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहिलं असताना पहिलीच बाजू जर दिसली तर समजा की तुमचं नाणं खरं आहे. व्यवहारातून नाही सांगते हा, मी परमार्थातलं सांगतो. त्या शोले पिक्चर मध्ये ते आहे का, तो नाणं टाकतो, हेड पडलं तर माझं, टेल पडलं तर तुझं. त्याला माहितीच नसतं की दोन्ही बाजूला त्यांनी हेडच करून ठेवलेलं आहे. त्यामुळे काही झालं तरी हेडच पडणार आहे, टेल पडणारच नाहीये. परमार्थामध्ये एक गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तीच गोष्ट दुसऱ्या बाजूलाही असते. दुसऱ्या बाजूला पडछाया सापडतच नाही. परमार्थात संतांची चरित्र काढून बघा, तुम्हाला हे चरित्र असंच्या असं दिसेल. त्यांच्या चरित्रात आनंद आलाय आणि आनंद आल्यानंतर त्यांच्या जीवनात दुःख राहिलंय, दिसतच नाही. दिसतच नाही, संतांच्या चरित्रात दिसतच नाही. दुःखाचे पहाड पडल्यानंतर सुद्धा संतांच्या चरित्रामध्ये सुखच दिसतं, आनंदच दिसतं. दुःखाचे पहाड पडल्यानंतर, म्हणून जीवनामध्ये अरे आपण काय दुःख सहन करतोय, आपल्या जीवनात काय दुःख आहे, आपल्या शतपटीने त्यांच्या जीवनात दुःख आहे, आपल्या शतपटीने दुःख आहे. ज्ञानराज माऊलींचं चरित्र काढा, चोखोबांचं चरित्र काढा, तुकोबांचं चरित्र काढा, आपल्या शतपटीने त्यांच्या चरित्रामध्ये दुःख आहे. पण एवढी दुःख असताना सुद्धा तुकोबांचा शब्द आहे, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू, परमानंदू रे, दयाश्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, आजी आनंदू, आजी आनंदू, आजी आनंदू. अरे आजी आनंदू, आजी आनंदू नुसतं नाही, परमानंदू रे, दयाश्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. त्यांचं चरित्र हे असं आहे.
आमच्या चरित्रामध्ये असं सापडतं की माझ्या नाण्याच्या एका बाजूला आनंद दिसतो, पण त्याच वेळेला नाण्याच्या दुसऱ्या बाजूला दुःख लपलेलं असतं, भय लपलेलं असतं. म्हणजे श्रीखंड खाताना आनंद मिळतोय, पण बायको पटकन सांगत येते जास्त खाऊ नका, डायबिटीस आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भय लपलंय हो. भय इथले संकटलाय, मज तुझी आठवण येते. भय इथले संकटलाय. अशी गझल आहे, अशा दैती झालेली. परिणाम माझा हा जो चाललेला प्रवास आहे, काहीतरी मिळवायचं. काय मिळवायचं? मला काहीतरी हवंय. तुकोबा या समस्त प्राणी मात्रांच्याकडे बघून राहत आहे, किडामुंगीपासून माणसावर. एक वेळ किडामुंगीचा मी विषय क्षणभर बाजूला ठेवेन. का? कारण किडामुंगीकडे कोणाकडे प्रज्ञा आहे तर कोणाकडे प्रतिभा आहे, कोणाकडे प्रतिभा आहे तर कोणाकडे प्रज्ञा आहे. माणूस हा एकच प्राणी असा आहे की ज्याच्याकडे प्रज्ञा पण आहे आणि प्रतिभा पण. हा एकच प्राणी असा आहे. बाकी इतर सगळ्या प्राण्यांच्याकडे कोणाकडे प्रज्ञा आहे तर कोणाकडे प्रतिभा आहे. दोन्ही गोष्टी इतर प्राण्यांच्याकडे नाही. माणूस हा एकच प्राणी असा. त्यामुळे आपण एक वेळ इतर प्राण्यांना क्षण बाजूला ठेवू, माणूस नावाच्या प्राण्यांचा विचार करू. याचा प्रयत्न चाललेला, याला काहीतरी मिळवायचंय. काय मिळवायचंय? तुकोबा बघतात की याला याची भूक भागवायची आहे, याला भूक भागवायची. कशी असेल, कुठलीही असेल, पण त्याला त्याची भूक भागवायची. भूक. वास्तविक पाहता भुकेचं क्षेत्र केवढं आहे? भुकेचं क्षेत्र शरीरामध्ये, भुकेचं क्षेत्र केवढं आहे? म्हटलं फक्त एका विताचं आहे. त्याला पोट असं म्हणतात. एका विताचं आहे ना, त्याला पोट म्हणतात. ज्ञानराज मौलींनी किंवा संतांनी शब्द केला किंवा वेदांनी शब्द केला, भगवंत चराचरामध्ये बोलून राहिला म्हणजे उरला. कुठे उरला? तर तो 10 अंगुळ उरला असा शब्द केला. तो परमात्मा दशांगुळे उरला असा शब्द केला. भूजल तेज समीर ख रवी शशी काष्ठादिकी असे भरला आणि स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुळे उरला असा शब्द केला. तो 10 अंगुळ उरलाय. कुठं उरलाय? कुठं उरलाय? तर त्याचं त्या 10 अंगुळाचं जे क्षेत्र आहे ना, ते आमच्या हरिभक्तीपरायण वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरांनी फार सुंदर स्पष्ट केलं. धुंडा महाराज म्हणून शब्द केला की उत्पत्ती स्थानापासून वसती स्थानापर्यंतचं जे अंतर आहे ना, ते बरोबर 10 अंगुळ आहे. भगवंताचं उत्पत्ती स्थानापासून वसती स्थानापर्यंतचं जे अंतर आहे ते बरोबर 10 अंगुळ आहे. म्हणजे उत्पत्ती कुठून? भगवंताची उत्पत्ती कुठून? तर नाभी कमलातनं जन्माला आला ना. भगवंत नाभी कमलातनं आला. नाभी हे उत्पत्ती स्थान आहे. वसती स्थान हृदयेषु तिष्ठती, तो हृदयात राहतो. म्हणजे हृदयामध्ये राहतो आणि उत्पत्तीच त्याची नाभी कमलापाशी. या नाभीपासून हृदयापर्यंतचं जे अंतर आहे ना, आपण आपल्या घरी गेल्यानंतर तपासून बघा, ते बरोबर 10 अंगुळ. आता कोणी तपासून घरी, ते बरोबर 10 अंगुळ. हे अंतर 10 अंगुळ. आता मला सांगा, एवढा प्रवास करणाऱ्या माणसाला ही 10 अंगुळ पार करणं अवघड आहे का? अवघड आहे. पण शास्त्र सांगतं, गंमत अशी की 10 अंगुळ सोडा, अरे त्याला पहिला अंगुळ पार करणं अवघड आहे. 10 लांबच्या गोष्टी आहेत, पहिला अंगुळ नाही पार करता येत. आशानाम मनुष्याणाम काचित आश्चर्य शृंखला. म्हटलं आशा नावाचं पहिला अंगुळ आहे जे नाभीपासून जन्माला येतं. इथून जन्माला आलं. वासनेच्या पोटी जन्मा येणे हरिसी. महाराज म्हणतात, अरे वासना हे आशेचं दर्शन आहे. महाराज म्हणतात, ही आशा नावाचं प्रकरण नाही टाकता येतो, आशा नाही सोडता येत. आता आशा जर नाही पार करता आली तर पुढची प्रकरणं लांबचीच. पुढची प्रकरणं लांबचीच आहे.
म्हणून हे जे 10 अंघोळ आहेत ना, त्यांनी व्यापलेलं पोट नावाचा विषय, पोट आणि भूक ही पोटाच्या ठिकाणी राहते. पोटाच्या आमचे मामा म्हणायचे, माणसाने एका जन्मात म्हणजे कोणाचं खाणं काढू नये असं म्हणतात ना, खाणं काढू नये. पण एखाद्या माणसाचं एका जन्मातलं जर खाणं काढलं तर एखादा पर्वत उभा राहील एवढा खातो लेखाचा, एवढा खातो. किती खातात खाण्याला काही मर्यादा आहे. बरं, माणसाच्या देहामध्ये जी अन्न नलिका आहे ना ती केवढी आहे माहिती आहे? या पोटामध्ये जी अन्न नलिका आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अन्न साठवलं जातं ती अन्न नलिका केवढी आहे आपल्याला कल्पना नसेल. ती अन्न नलिका 20 मीटर एवढी मोठी आहे. 20 मीटर. आता 20 मीटर म्हणजे 60 फूट. 60 फूट म्हणजे तुम्ही विचार करा 5 मजली इमारत, म्हणजे 6 मजली इमारत. 10 फुटाची एक जर म्हटली तर 6 मजली इमारत झाली. म्हणजे 5 फूट इमारत म्हटलं तर विचार करा केवढं मोठं आतमध्ये गुंडाळ आहे अन्न साठवायचं. बरं, ते नुसती नाही आहे, ती एक्सपॉन्डेबल आहे. एक्सपॉन्डेबल आहे म्हणजे बाबा ती 4 mm 5 mm 7 mm हे ती एक्सपॉन्डेबल आहे. याचा परिणाम नगारा वाढतच जातो. कसले नगारे असतात एक एक, बाप रे बाप. आमच्या पुण्याला एकाला जमिनीवरती वही ठेवून लिहिताच येत नाही. तो लिहिण्यासाठी म्हणून तो असंच लिहितो, म्हणजे नगाऱ्यावरतीच ठेवतो वही आणि लिहितो, कारण त्याला वही खाली ठेवताच येत नाही. तुमच्या मंडईमध्ये आला तर तुम्हाला बघायला मिळेल. हा आहे गमतीचा विषय सोडा. माणसं इतकं खातात पण पोट भरत नाही. याचा परिणाम माझा अखंड प्रयत्न चाललाय माझी भूक भागवण्याचा, आणि दुर्दैवाने माझी भूक भागत नाही. त्यामुळे जे खाल्ल्यानंतर पोट भरतं असं मला वाटतं, त्याने जर पोट भरत नसेल तर जे माणसाने नाही खायला पाहिजे तेही खाऊन पोट भरण्याचा प्रयत्न करतो. मराठीत म्हणतात ना, बाय हुक येणं केनं प्रकारे पोट भरलं पाहिजे. मग ते काय खातो याला महत्व नाही, पोट भरलं पाहिजे. याचा परिणाम माणसाने जे खायला पाहिजे ते न खाता जे नाही खायला पाहिजे तेही खाऊन माणूस पोट भरायचा प्रयत्न करतो. त्याला अभक्ष्य भक्षण असं म्हणतात. पण गंमत म्हणजे त्यांनीही पोट भरत नाही. याचा परिणाम कोणी चारा खातं, कोणी सिमेंट खातं, कोणी लोखंड खातं, कोणी भूखंड खातं, कोणी पैसा खातं, कोणी म्हणजे मराठीत म्हणे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खातात. आता त्याच्या पुढे लोक गेली आहेत. अहो, मेलेल्या माणसांच्या शवपेट्या खातात, चपला खातात, बूट खातात, काय म्हणावं ना. पण एवढं खाऊन पोट भरत नाही, पोट रिकामं. आणि हे पोट न भरण्याचा परिणाम लक्षात ठेवा, या पृथ्वीतलावरती आई जगज्जननी अंबा मातेची अनंत रूप आहे. अनंत रूपाने या पृथ्वीतलावरती आई भगवती राहते. त्या अनंत रूपांची दर्शनं आमच्या सप्तशतीमध्ये दिलेली आहे. सप्तशती सप्तशतीमध्ये विषय आहे, या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यविधीयते आणि नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्मै नमो नमः. इथपासून जी सुरुवात केलेली आहे ना, तिच्या अनंत रूपांची वर्णन सांगितली. कशी आहे? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता, शांतिरूपेण संस्थिता, लक्ष्मीरूपेण संस्थिता, तृष्णारूपेण संस्थिता, भ्रांतिरूपेण संस्थिता. अरे किती रूप आहेत तिची, किती रूप आहे. छायारूपेण संस्थिता. या सगळ्यांच्या मध्ये एक रूप आई भगवतीचं दिलंय. या देवी सर्वभूतेषु शुद्धारूपेण संस्थिता आणि नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्मै नमो नमः. जय जननी अंबा माता की
नाही म्हणत जाऊ नका. तुम्हाला जमेल ते यथाशक्ती तुम्हाला जे शक्य असेल ते त्याला द्या, पण त्याची अवहेलना करू नका किंवा त्याची विटंबना करू नका. तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नसेल द्यायचं तर बाबा पुढे जा. आपण धड दाखवत दिसतोयच नाही का, काम करायला जाते काय म्हणूनच तुम्ही असले त्याला 10 शब्द ऐकवतो, त्याला गरज नाही ना. लक्षात ठेवा, कोणीही आवडतं म्हणून भीक मागत नसतो. कोणाला आवडतं म्हणून कोणी भीक मागत नसतो, तो त्याचा नाईलाज असतो म्हणून तो भीक मागत असतो. नाईलाज. आवडीने भीक मागणारी भिकारी हे आर्टिफिशियल भिकारी आहेत. लक्षात, आर्टिफिशियल आमच्या पुण्याला आहे आर्टिफिशियल भिकारी. आपण सुद्धा कमी कमवत असू असा तो कमवतो. आयटीतलं पोरग सुद्धा कमी कमवेल असं ते कमवतो. त्याची पुण्यामध्ये 13 दुकानं आहेत. 13 दुकानं आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये म्हणजे दिवसामध्ये 3 मंदिरात जाऊन बसतो. प्रत्येक मंदिरात त्याला साधारणपणे 1000 रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला ₹1,00,000 झाले. 13 दुकानांचं प्रत्येक दुकानाचं भाडं त्याला 7,000 रुपये मिळतं. ते मी सांगते. आणि कुठलाही टॅक्स नाही, कुठलाही काही नाही. अरे आयटीतलं पोरग सुद्धा एवढं कमवत नाही, एवढं तो कमवतो, पण तो ओरिजिनल भिकारी नाही, तो आर्टिफिशियल भिकारी. ओरिजिनल भिकारी त्याचा नाईलाज असतो म्हणून हात पसंत काय लक्षात. त्यामुळे त्याची अवहेलना करू नका का, कारण प्रत्येक देहाच्या ठिकाणी व्यापून राहिलेली जी भूक आहे ना, ती आई भगवतीचं दर्शन. त्यामुळे एखाद्याची भूक भागवली तर मी आई भगवतीची भूक भागवली असा अर्थ होतो त्याचा. असा अर्थ आहे त्याचा. महाराज म्हणतात ते भूकेचं विशाल दर्शन, विशाल दर्शन. म्हणून आमच्या जुन्या चित्रपटामध्ये एक गाणं फार सुंदर गाणं, तेरे द्वार खडा भगवान, तेरे द्वार खडा भगवान, भगत भरले रे चोर, भगत भरले रे चोर. तेरे द्वार खडा भगवान, तेरे द्वार खडा भगवान, भगत भरले रे चोर, भगत भरले रे चोर. तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान, तुझको में कर ले कोई पहचान, भगत भर ले चोर, भगत भर ले चोर. गुरु की है सारी धरती देख ले, शोला गगन है सारा. भिक्षा मांगन आया तेरे घर, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहारा. वो तेरा होगा बड़ा एहसान, तेरा होगा बड़ा एहसान, तुझको में कर ले कोई पहचान, भगत भर भगवंत तुझ्या दारात उभा आहे. लक्षात ठेवा, केवढी संधी आहे तुम्हाला भगवंताचं पोट भरायची. खूप एक विदीर्ण आणि विशाल मोठं दर्शन आहे. आणि ती भूक भागवण्यासाठी समस्त प्राणी मात्रांचा प्रयत्न चालू. एक भूक न भागण्याचा परिणाम, एक भूक नाही भागली तर काय होतं, किती विघ्नांना किंवा किती गोष्टींना जीवाला सामोरं जावं लागतं. एक भूक नाही भागली, सामान्य भूक एका बिंदाची. बरं, भूकेचं काही लक्षण आहे का, की अमुक एक दिसणं म्हणजे भूक, असं काही लक्षण आहे? लहान मुलं आईला म्हणतात, आई भूक लागली. आई म्हणते दाखव. लागली असेल तर दाखव. आता भूक दाखवता येते का? लहान मुलं पोटाला खळगा पाडतात आणि दाखवतात. आता पोटाला खळगा पडणं हे काय भुकेचं दर्शन आहे का? आमच्या रामदेव बाबांच्याकडे या भरल्या पोटाने खळगा पाडून दाखवली. खळगा पडणं हे काय भुकेचं दर्शन नाही. भुकेचं दर्शन काय? भुकेचं मराठीमध्ये शब्द आहे, रिकाम्या पोटी कावळे कोकलतात, ओरडत नाही. रिकाम्या पोटी कावळे कोकलतात. कोकलणं वेगळं आणि ओरडणं वेगळं. ओरडणं वेगळं आणि कोकलणं वेगळं.
आर्टिफिशियल असतं. कोकलणं कोकलायला कारण लागतं. विनाकारण कोकलं जात नाही. कोकलणं हे नाभीपासून असतं, ओरडणं हे नरड्यापासून असतं, कंठापासून असतं. ओरडायला कारणाची गरज असते. ओरडायला कारणाची गरज नसते, पण कोकलायला कारण लक्षात ठेवा. देवाच्या दारामध्ये कोकलायचं असतं आणि घरी जाऊन बायकोच्या नावाने तुम्ही म्हणाल बघा आमच्यावरती संक्रांत. मी आधीच सांगितले ओरडणे हे नरड्यापासून असतं, त्यामुळे ते खोटं असतं. ते खोटं असतं, ते नरड्यापासून असतं. म्हणून घरी जाऊन ओरडायचं असतं आणि देवामध्ये खोकलायचं असतं. लोक नेमकं उलट करतात. देवळात ओरडतात आणि बाहेर जाऊन कोकलतात. नाही, कोकलण्यासाठी आवाजाची गरज नसते, ओरडण्यासाठी आवाजाची गरज असते. चीटी के पाँव में यदि घुंघरू बंधे जाए तो वो भी अल्लाह सुनता है ना. तो कोकलायला आवाजाची गरज नसते, तिथं गरज असते ज्या गोष्टीची, भगवंताला त्याची भूक, भगवंताला त्याची भूक आहे आणि तीच भूक मला सुद्धा आहे. परिणाम ती भूक न भागण्यामुळे काय होतं, किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. शास्त्रकार सांगतात आदौ रूप विनाशिनी, आदौ रूप विनाशिनी, कृशकरी कामस्य विध्वंसिनी, ज्ञाने मान्यकरी तपक्षयकरी, धर्मस्य निर्मूलिनी, पितृभातृकलत्र भेदन करी आणि लज्जा कुलच्छेदिनी आणि सामापीड्य तु सर्व दुःख जननी आणि प्राणापहारी शुद्धा. एका भुकेच्या मुळे किती गोष्टींना सामोरं जावं लागतं. शास्त्रकारांनी शब्द केलाय उद्या बघू, नाही तर माझं चरित्र होणार नाही. आज मला 8 वाजता संपवायचे म्हटल्यानंतर एका भुकेचं हे दर्शन आहे. आणि ती भूक जशी तुम्हा मला आहे, तशी ती संतांना आहे आणि तशीच ती देवाला पण आहे. भूक कोणाचीही असेल, पण ती भूक त्याच्या आयुष्यामध्ये हे सगळी दुखणी आणतेच. ही सगळी दुखणी या तिघांच्याही चरित्रात सापडतात, भगवंताच्याही, संतांच्याही आणि माणसाच्याही. 3 स्तर आहेत. पण काही असले तरी ही सगळी दुखणी या तिघांनाही भोगावी लागतात. जर भूक नाही भागली तर. भूक कुठली आहे? देवाची. माणसाची भूक खाण्यापुरती आहे, संतांची भूक आणि देवाची भूक उद्याच्या कीर्तनात बघूया. तोपर्यंत देव हा